भारतीय जनता पक्षाचा शहर ओबीसी युवा मोर्चा अध्यक्षांवर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी आरोपी तुषार संतोष भिंगारे राहणार सोलापूर याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कटारिया यांनी फेटाळलाय। 22 जून 2024 रोजी रात्री 9च्या सुमारास फिर्यादी बालाजी सुरेश भिंगारे राहत्या घरासमोरील गणपती मंदिराजवळ थांबला असता गल्लीतील नातेवाईक ऋतिक संतोष भिंगारे हा जवळ येऊन म्हणाला, इलेक्शनमध्ये बीजेपी प्रचार करून लय पुढारपणा करत होता, तुला खूप मस्ती आले, तुला बघून घेतो असं म्हणत असताना त्याचा लहान भाऊ यश संतोष भिंगारे हाही त्या ठिकाणी आला। तुला खूप मस्ती आली आणि तो शिवीगाळ करू लागला। यावेळी गल्लीतील दोघांचे नातेवाईक हे समजावून सांगून त्याला घरी पाठवण्यात आलं। यानंतर रात्री उशीर झाल्यानं जेवणाची इच्छा नसल्यानं फिर्यादी आणि त्यांचा आतेभाऊ अमोल कोंदूर, पवन उपळकर, ऋषिकेश उपळकर असे सर्वजण चहा पिण्याकरिता रात्री 11:15च्या सुमारास राहत्या घराकडून शिवाजी चौक सोलापूर या ठिकाणी मोटारसायकलवर बसून आले। 23 जूनला रात्री 12:30च्या सुमारास आम्ही चहा पिऊन मोटारसायकलवरून राहत्या घराकडे जात असताना वडार गल्लीच्या थोड्या अंतरावर बाळीवे सोलापूर इथे आले असता अचानकपणे ऋतिक भिंगारे, यश भिंगारे, तुषार भिंगारे, संतोष भिंगारे हे हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवून त्यांनी अडवलं। यावेळी फिर्यादी आणि कुंदूरचे मोटारसायकलचे पाठीमागे बसलेले पवन उपळकर, ऋषिकेश उपळकर मोटारसायकलवरून उडी मारून पळून गेले। यावेळी ऋतिक भिंगारे यांना तुला खूप मस्ती आली, तुझी वाटच बघत आम्ही थांबलो होतो, आता तुला खलास करतो असं म्हणत शिवीगाळ करत ऋतिक भिंगारे यांना हातातील कोयत्याने डोक्यात मारहाण केली आणि त्याला गंभीर दुखापत झाली। सोबत असलेल्या सर्वांनी मिळून फिर्यादी अमोल कुंदूर याला लाकडी काठीनं आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली। यावेळी घाबरून जवळ असलेल्या वडार गल्लीत ते पळत गेले, तरीही पाठलाग करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली। आवाज ऐकून सर्व लोक जागे झाले। आम्हाला मारहाण करणारे यांच्या तावडीतून सोडवत असताना ते ठिकाणाहून पळून गेले अशा आशयाची फिर्याद फौजदारवाडी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती। प्रस्तुत गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ऋतिक संतोष भिंगारे, यश भिंगारे, तुषार भिंगारे यांना अटक केली होती। तुषार भिंगारे यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। यात मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी आरोपीच्या जामीन अर्जास फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून तीव्र विरोध दर्शवला। यावेळी सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे।